तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहेत वीर बालक पृथ्वी सिंग यांचा इतिहास। वीर बालक पृथ्वी सिंग यांचा इतिहास जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। तर औरंगजेबाच्या मेळाव्यात सिंहाचा झपडा पाडणारा बालक पृथ्वी सिंग। वीर बालक पृथ्वी सिंग मित्रांनो, भारताला वीरांची जन्मभूमी म्हटले जाते। इथे शेकडो शूर पुरुष आहेत ज्यांनी आपल्या शौर्याने आपले नाव इतिहासात अजरामर केले आहे। बालक पृथ्वी सिंग यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवले गेले आहे। जेव्हा जेव्हा एखाद्या वीरांचे नाव येते तेव्हा राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा अशा राज्यांचे नाव येते। राजस्थानमध्ये असे काही नायक आहेत ज्यांना इतिहासात ते स्थान मिळाले नाही। आज आम्ही तुम्हाला अशाच एका धाडशी मुलाच्या म्हणजेच वीर पृथ्वी सिंगच्या शौर्याची कहाणी सांगणार आहोत। माहिती आवडल्यास सर्वांसोबत शेअर नक्की करा। वीर बालक पृथ्वी सिंग यांची गौरवगाथा। एकदा औरंगजेबाच्या दरबारात शिकारीने जंगलातून एक खूप मोठा सिंह पकडून आणला होता। सिंह लोखंडी पिंजऱ्यात बंद होता। पिंजऱ्याचा सिंह पुन्हा पुन्हा गर्जना देत होता। आपल्या दरबारात पिंजऱ्यात ठेवलेल्या भयंकर सिंहाकडे औरंगजेब पाहून म्हणाला, यापेक्षा भयंकर दुसरा सिंह मी पाहिला नाही। औरंगजेबाच्या दरबारात बसलेले त्याचे गुलाम दरबारही त्याच्याशी सहमत होते। पण जोधपूरचे महाराजा यशवंत सिंग औरंगजेबाशी असहमत झाले आणि म्हणाले, आमच्याकडे यापेक्षा जास्त शक्तिशाली सिंह आहे। तेव्हा महाराजा यशवंत सिंग यांचे म्हणणे ऐकून मुघल सम्राट खूप संतापला। त्यांनी यशवंत सिंग यांना सांगितले की जर तुमच्याकडे या सिंहापेक्षा जास्त शक्तिशाली सिंह असेल तर तुमचा सिंह आमच्या सिंहाशी लढवा, पण जर तुमचा सिंह हारला तर तुमचे शिर कापले जाईल। महाराजा यशवंत सिंग यांनी औरंगजेबाचे आव्हान आनंदाने स्वीकारले। दुसऱ्या दिवशी किल्ल्यात सिंहाची लढाई आयोजित करण्यात आली। ती लढाई पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती। औरंगजेब त्याच्या जागी होता आणि महाराजा यशवंत सिंग आणि त्यांच्याबरोबर त्यांचा 12 वर्षाचा मुलगा बालक पृथ्वी सिंग यांच्यासोबत बसले होते। औरंगजेबाने यशवंत सिंगला विचारले, तुझा सिंह कुठे आहे? तेव्हा यशवंत सिंग औरंगजेबाला म्हणाले, निश्चिंत राहा, माझा सिंह इथे उपस्थित आहे, तुम्ही लढा सुरू करा। औरंगजेबाने सिंहाची लढाई सुरू करण्याची घोषणा केली। औरंगजेबाचा सिंह लोखंडी पिंजऱ्यात सोडला होता। आता महाराजा यशवंत सिंग यांच्या सिंहाची पाळी होती। महाराजा यशवंत सिंग यांनी त्यांचा 12 वर्षाचा मुलगा पृथ्वी सिंग याला सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन आमच्या वतीने औरंगजेबाच्या सिंहाशी लढण्याचा आदेश दिला। हा सगळा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे अवाक झाले। वडिलांच्या आज्ञेचे पालन करून पृथ्वी सिंग आपल्या वडिलांना वंदन करत सिंहाच्या पिंजऱ्यात दाखल झाला। सिंहाने पृथ्वी सिंग या मुलाकडे पाहिले आणि त्या तेजस्वी मुलाच्या डोळ्यात डोकावताच सिंह अचानक शेपटी खाली करून मागे सरकला। ते पाहून गडावर उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले। मग मुघलांनी आपल्या भाल्याने सिंहाला चेतावणी दिली। त्यानंतर सिंहाने बालक पृथ्वी सिंगकडे झेपावले। सिंहाने आपल्या दिशेने येताच पाहून मुलगा पृथ्वी सिंग आधी दूर गेला। नंतर त्याने आपली तलवार मायानूतून बाहेर काढली। आपल्या मुलाला तलवार बाहेर काढताना पाहून महाराजा यशवंत सिंग जोरात ओरडले, बेटा, सिंहाजवळ काय करतोयस? तलवार नाही तर तलवार काय चालवणार? हे धार्मिक युद्ध नाही। वडिलांचे म्हणणे ऐकून पृथ्वी सिंगने आपली तलवार फेकून सिंहावर हल्ला केला। खूप धडपड केल्यानंतर पृथ्वी सिंगने स्वतःच्या हाताने सिंहाचा जबडा फाडला आणि त्याचे तुकडे करून फेकून दिले। सर्वजण वीर पृथ्वी सिंग हे पाहून वीर पृथ्वी सिंग की जय म्हणू लागले। जेव्हा मुलगा पृथ्वी सिंहाच्या रक्ताने माखलेला बाहेर आला तेव्हा राजा यशवंत सिंगने धावत जाऊन आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरले। असं म्हटलं जातं की त्या दृष्ट आणि कपटी मुघलांनी पृथ्वी सिंगला विषाने माखलेले कपडे भेट म्हणून दिले होते आणि ते कपडे परिधान केल्यावर बालक पृथ्वी सिंग यांचा मृत्यू झाला। अशा शौर्याने भरलेल्या आपल्या पूर्वजांचे असे कारनामे होते। तर असेच कारनामे पाहण्यासाठी आपल्या